हा सगळा एरिया आहे ओपन टेरेस किंवा गार्डनिंगचा. असं त्यांनी हे इथे सेटअप करून दाखवलं आहे. प्रत्येक सेटअपमध्ये असणारे हॅलो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. आम्ही आज आलो आहोत नवी मुंबईमध्ये आणि याचं येण्याचं कारण असं की आम्हाला आयकिया मॉलमध्ये जायचं आहे. तर आयकिया मॉलमध्ये काय काय मिळतं, काय काय होम सेंटरशी रिलेटेड, होम अप्लायन्सेस, अजून काय काय तिथे मिळतं ते आपण बघणार आहोत. तर आता आपण आपला हा ब्लॉग इथे सुरू करूया. आम्ही आता आयकिया मॉलच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. ह्या आयकिया मॉल आहे ट्रान्स हार्बरवरचं तुर्भे स्टेशन. इथे तुम्ही लोकलने उतरू शकता आणि तुर्भे स्टेशनच्या अगदीच जवळ हा आयकिया मॉल आहे. जर तुम्ही हार्बर लाईनवरून येत असाल तर जवळचं स्टेशन आहे जुईनगर किंवा सानपाडा. दोन्ही स्टेशनपासून आयकिया मॉलचं डिस्टन्स ऑलमोस्ट सेम आहे. हार्बर लाईनवरून सानपाडा किंवा जुईनगर, तर ट्रान्स हार्बरवरचं तुर्भे स्टेशन, इथून आयकिया मॉलला तुम्ही जाऊ शकता. आता आपण जाऊयात पार्किंगमध्ये. किती फ्लोअर्स आहे? 3-4. होम डेकोर आणि हे ते सगळं आहे का? पार्किंग वन पार्किंग काही फरक नाही ना? नाही सेमच आहे. सरळ का? हां, सरळच आहे खाली. आयकिया मॉलमध्ये पार्किंग फ्री आहे आणि जवळपास 2 स्टोरी पार्किंगच आहेत. एंट्रीला गाड्यांची चेकिंग झाली आणि आता आपण पार्किंगच्या दिशेने पुढे निघालोय. आपण आपली गाडी पार्क केली. खूप मोठं पार्किंग आहे आणि आता आपण एंट्री करतोय आयकिया मॉलमध्ये. सिक्युरिटी चेक झालंय, बॅगेजचं पण चेकिंग केलं त्यांनी आणि आता आपण एस्केलेटर्सने वर जातोय. फर्निचरपासून होम डेकोर आणि बऱ्याच वस्तू आयकिया मॉलमध्ये मिळतात. वेलकम टू आयकिया मॉल. आयकियाच्या 2nd फ्लोअरपासून आपण आता किड्स सेक्शनमध्ये आलो आहे. किड्ससाठी चेअर्स, हाय चेअर्स, स्टूल, सॉफ्ट टॉईज, कटलरी, युटेन्सिल्स, सॉफ्ट टॉईज, असा हा बराच सेक्शन आहे. या साईडला किड्सचे रूम डेकोरेट करण्यासाठी फर्निचर,
बंक बेड, माउंटेड बेड्स, दोहर बेडशीट्स आणि हे सॉफ्ट टॉईजचा सेक्शन असा खूप छान व्हरायटी आहे. आणि मिहित सुद्धा खूप छान एन्जॉय करतोय. त्याला पांड्या खूप आवडलेत आणि तो सगळ्या पांड्यांसोबत खेळतोय. हा आहे वॉर्डरोबचा सेक्शन. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या बजेटप्रमाणे वॉर्डरोब्स तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे डोअर्स, डिझाईन्स आणि ॲज पर युअर बजेट ते तुम्हाला तुमचे इंटिरियर डिझाईन प्लॅन पण करतात. रेंज पण खूप वेगवेगळ्या रेंजमधले कबर्ड्स, वेगवेगळ्या स्टाईलचे आणि वेगवेगळ्या मटेरियलने बनवलेले स्टोरेज सेक्शन्स इथे अवेलेबल आहेत. हे आहे बेड्स मॅट्रेस सेक्शन. वेगवेगळ्या प्रकारच्या मॅट्रेसेस आणि त्यांच्या रेंज ॲज पर युअर कम्फर्ट ते बनवून देतात. कस्टमाइज साईज पण अवेलेबल आहे. डिस्प्लेला सुद्धा त्यांनी एक पॅटर्न बनवून दाखवलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं ड्रीम होम प्लॅन करू शकता. हा आहे किचन सेक्शन. किचनमधले ऑर्गनायझर्स, काउंटर्स, क्रॉकरीज, युटेन्सिल्स, कटलरीज या सगळ्यांसाठीचा हा सेक्शन आहे. चिमनी, ऑर्गनायझर्स, गॅस स्टोव्ज, खूप छान रेंज आहे. हा आहे डायनिंग सेक्शन. डायनिंग टेबल, चेअर्स आणि डायनिंग सेक्शनचे डेकोरेटिव्ह आयटम्स इथे आहेत. क्रॉकरीज पण आहेत. असं त्यांनी हे इथे सेटअप करून दाखवलं आहे. प्रत्येक सेटअपमध्ये असणारे आयटम्स इथे सगळे तुम्हाला विकायला अवेलेबल आहेत. तुम्ही हे विकत घेऊ शकता. बुक शेल्फ, क्रॉकरी, ग्लास. आपण आहोत आता लिव्हिंग रूम सेक्शनमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे सोफा, पुल ओव्हर्स आणि सोफा कव्हर्स, पिलोज, कर्टन्स हे बरेच ऑप्शन्स इथे आहेत. आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत. सगळे ऑर्गनायझर्स, कटलरीज, होम अप्लायन्सेस, युटेन्सिल्स या सगळ्यांचं इथे सेक्शन आहे.
हा असा बेडशीट सेक्शन आहे, डबल आणि सिंगल बेड विथ पिलो कवर, विदाउट पिलो कवर, आणि प्रत्येकाची प्राईस वेगळी वेगळी आहे. तुम्ही जशी क्वालिटी आणि कलर, त्याचा फॅब्रिक पॅटर्न सिलेक्ट कराल त्यानुसार. हा पूर्ण बेडशीट सेक्शन आहे. आणि हे सगळे ब्लँकेट सेक्शन्स आहेत, दोहर ब्लँकेट. फाइल ऑर्गनायझर, इन जनरल स्टोरेज ऑर्गनायझिंगचा सेक्शन आहे हा. आता आपण आलेलो आहोत लाईट्स सेक्शनमध्ये. खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग इथे आहे. काही लाईट्सची प्राइस रिजनेबल आहेत आणि काही जे कस्टमाइज्ड आहेत फॅन्सी लाईट्स, त्यांचे प्राइसेस जरा हाय पण आहेत. हा आहे फ्रेम्सचा सेक्शन. फ्रेम्स, मिरर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या फ्रेम्स आणि कस्टमाइज्ड मिरर्स इथे मिळतात. हा सगळा एरिया आहे ओपन टेरेस किंवा गार्डनिंगचा. आर्टिफिशियल आणि प्लांट्स, आर्टिफिशियल फ्लावर्स आणि प्लांट्स. हा सेक्शन आहे आउटडोअर कॅम्पिंग किंवा टेरेसवरती डेकोरेशन करण्यासाठीच्या सामानांचा. गार्डनिंग टूल्स, छोट्या कुंड्या आणि तत्सम सगळे व्हरायटीज इथे बघायला मिळतात. आता आपण पुढे जाऊया. हा आहे सेल्फ सर्व फर्निचर एरिया. खूप ह्यूज एरिया आहे हा. मोठमोठे फर्निचरचे रॅक्स इथे आहेत. डिस्प्लेला पण आहे आणि सोबतच या शेल्फ्समध्ये सगळं फर्निचर त्यांनी स्टॅक करून ठेवलंय. खूप ह्यूज एरिया आहे हा सुद्धा. आपण बिलिंग काउंटरच्या तिथे सेल्फ स्कॅन बिलिंग काउंटरला आलेलो आहोत. इथे अशा या स्क्रीन्स आहेत. तुम्हाला तुमचे बास्केटमधले आयटम्स जे काही तुम्हाला हवे आहेत ते स्कॅन करायचे, मोबाईल नंबर टाकायचा आणि बिल पे करायचं. हॅसल फ्री तुमची ऑर्डर कंप्लीट होते आणि पेमेंटही पटकन होतं. वेळ लागतोय. आपलं आता बिलिंग झालं आहे आणि त्याच फ्लोअरवरती बिलिंग काउंटरच्या बाजूला अशी ही लॉकर रूम आहे. तुम्हाला तुमचं जर बिलॉंगिंग्स लॉकर रूममध्ये ठेवून वरती फूड कोर्ट एरियामध्ये लंच और डिनरला जायचं असेल तर तुम्ही लॉकरमध्ये तुमचे बिलॉंगिंग. आता आपण आलो आहोत सेकंड फ्लोअरला फूड कोर्ट एरियामध्ये. ॲम्पल सिटिंग स्पेस अवेलेबल आहे. हा यांचा असा फूड सेक्शन आहे. इथे तुम्हाला ह्या अशा ट्रॉली करेक्ट करायला लागतात. नंतर तुम्हाला जे काय हवं आहे ते सगळं त्या ट्रेमध्ये घ्यायचं आणि फायनल बिलिंग करायचं. इट्स ओके.
मी ऑर्डर केलं आहे कॅपुचिनो, पोटॅटो वेजेस, पेस्ट्री, ही ओटमिल कुकी आहे, चिकन नगेट्स आणि हॉट आणि कोल्ड बेवरेजेस 80 रुपीजला अनलिमिटेड तुम्ही रिफिल करू शकता दरवेळेस. अच्छा. आणि याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कॉफी आणि याच्यात एरेटेड ड्रिंक्स आहेत. एरेटेड ड्रिंक्स कोल्ड बेवरेजेसमध्ये आणि कॉफी पण आहे. तर आमची आयक्यामधली शॉपिंग आता संपली. आम्ही आता पार्किंगमधून बाहेर निघालो आहे. आम्हाला इथलं पार्किंगमध्ये पेड पार्किंग नाही आहे, हेही खूप आवडलं. आफ्टर शॉपिंग तुम्हाला जर तुमचं जे काही तुम्ही आयटम्स घेतलेत ते जर तुम्हाला ड्रॉप करून पुढे परत फूड कोर्टमध्ये जाऊन लंच किंवा डिनर करायचं असेल तर लॉकर सिस्टम अवेलेबल आहे, तेही खूप छान आहे. आणि त्यांच्या मेन्यूमध्ये किड्स मेन्यूसुद्धा आहे, त्यामुळे जर लहान बाळ तुमच्याकडे असेल आणि त्याला जर बेबी फूड पाहिजे असेल तर त्याचंही ऑप्शन आहे. खूप छान होता आमचा एक्सपिरियन्स. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.